राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी काँग्रेस आमदार असलम शेख सध्या छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले आहेत। आज राहुल गांधीजी येत आहेत, सत्र न्यायालयात सुनावणी आहे। त्यांच्यावर जे आरोप लावले गेले आहेत त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया? नाही, त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न भारतीय जनतातर्फे चालू आहे। प्रत्येक राज्यामध्ये असे खोटे केसेस करून ठेवलेले आहेत आणि त्यांना असं वाटतं की राहुल गांधीजी झुकून जाणार, माफी मागणार। नाही वाटत आहे की असं होऊ शकतं। हे गांधी परिवार आहे, आपला जीव देऊ शकतात देशांसाठी आणि माफी मागायचा प्रश्नच येत नाही। पण राहुल गांधीजीवर आरोप आहे की त्यांनी त्यांच्या भाषणाच्या दरम्यान गांधीजीची जी हत्या झाली होती RSSच्या त्याच्या मागे हात आहे असं त्यांनी आरोप केलं होतं आणि आज जामनदार पण बदलणार आहेत अशी बातमी येत आहेत। तुम्ही उघडेपडे बघितलं असेल, बरेच भारतीय जनता पार्टीचे खासदार, काही मंत्री आणि बरेच त्यांचे कार्यकर्त्यांनी असं गांधीजीचा पुतळा बनवून त्याच्यावरती गोळी चालवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे। काहीतरी चुकीची भाषणं केलेली आहे, ओपनपणे काय काय केलेलं आहे ते जग समोर आहे। एकही त्यांच्यावरती गुन्हा दाखल कारवाई झाली का, अटक झाली का? म्हणजे फक्त लीडर ऑफ ऑपोजिशन आहे, काँग्रेसवाले आहेत, त्यांना त्रास द्यायचा, अख्ख्या देशामध्ये बोलवायचं, हे कुठेतरी चुकीचं आहे। जे समोर हे आरोप करत आहेत, जे समोर चुकीचे कामं करतात, खरं म्हणजे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि गुन्हा त्यांच्यावरती दाखल झाला पाहिजे। पण आज काय अपेक्षा आहे? न्यायालयात आज सुनावणी होणार आहे, तुम्हाला काय? ते एक प्रोसेस आहे। जेव्हा जेव्हा सुनावणी होते तेव्हा त्यांना यावं लागतं, ते उभे राहतील आणि डिफेंड करतील आपल्याला। त्याच्यानंतर अजून काय काय कार्यक्रम राहुल गांधी? नाही, मला वाटत नाही की त्याच्यानंतर ते म्हणजे ते कोर्टामध्ये जाण्यासाठी झालेले आहेत। ते कोर्टचे प्रोसिडिंग झाले की ते परत निघून जातील। काल दिल्लीमध्ये यायच्या कार्यक्रमात गोंधळ झाला होता, काँग्रेस कार्यकर्त्यांनी नारेबाजी केली होती। त्याच्यानंतर मुंबई आणि दिल्लीमध्ये भाजपचे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं। तुम्हाला काय वाटतं, हा कसा प्रकारचा पॉलिटिक्स? सत्ताधाऱ्यांना आंदोलन करायची गरज का पडत आहे? इथे डेमोक्रेसी आहे, डेमोक्रेसीमध्ये सगळ्यांना आंदोलन आपली म्हणणं ठेवायचा अधिकार आहे आणि हे तर पहिल्यांदा बघतोय की आता तुम्ही काउंटर आंदोलन करायला चालू केलं आहे आणि पोलिसांनी हे पण बघितलं की त्यांच्या कार्यकर्त्यांना काय करत नाही, आमच्या कार्यकर्त्यावरती जेवढी पाहिजे तेवढी लाठी मारण्याचं काम करत आहे। मला वाटतं हे चुकीचं आहे। कुठेतरी तुम्ही डेमोक्रेसी असतानाही जे आहे ना त्याचा गला दाबायचा प्रयत्न चालू आहे का, असं काय समोर प्रश्न येतो। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।